कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यांच्यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहे आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे. ते आमच्या देवासाठी धावोचन आणि ते आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करते. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं की हा कुठला सण आहे? वलांडन सण. हा पृथ्वीवरून येशू ख्रिस्ताने काय केलेला आहे? पूर्ण केलेला आहे. आणि स्वर्गामध्ये त्याला वलांडन सण पूर्ण केल्यामुळे त्याला काय मिळालेले? गौरव मिळालेले. काय गौरव आहे? परमेश्वराच्या उजवीकडचं सिंहासन त्याला प्राप्त झालेले. प्रेज द लॉर्ड. आणि तो आता पुढचं काम काय आहे की पृथ्वीवरती आता याजकांचं राज्य चालू होणार आहे. प्रेज द लॉर्ड. वलांडन सण पूर्ण झालेला आहे. आता पृथ्वीवरचं काय होणार आहे? याजकांचं राज्य चालू होणार आहे. बरोबर आहे. आता आपण पुढं ते पाहिलं होतं. 6व्या अध्यायामध्ये येऊया आपण. प्रगटीकरणामध्ये, संपूर्ण प्रगटीकरणामध्ये प्रत्येक सण दिलेले. प्रत्येक सण हा वलांडनाचा सण आहे. 5वा अध्याय वलांडनाचा सण आहे. 6व्या अध्यायाचं पहिलं वचन जे आहे हे आता कुठला सण आहे? वलांडनानंतर कुठला सण आहे? वलांडन सणानंतर पेंटिकॉस्ट सण. ऍक्ट प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय. बरोबर आहे. ओके. वलांडन सणानंतर दुसरा सण कुठला येतो? पेंटिकॉस्ट सण. म्हणजे पवित्र आत्मा पृथ्वीवरती उतरून येण्याचा सण. ओके. 6वा अध्याय पहिलं वचन, पहिलं 2रं वचन. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला, ते मी पाहिले. हा. आता कोकऱ्याला काय मिळालेलं आहे? नाही, अधिकार मिळाला. करेक्ट. अधिकार मिळालेला आहे. परमेश्वराच्या उजवीकडे अधिकार मिळालेला आहे. आता अधिकार मिळाले, त्यांनी काय केलेले? अधिकारने त्यांनी ती गुंडळी हातात घेतलेली आहे आणि पहिला शिक्का उघडलेला आहे. आता तो परमेश्वराच्या कुठं बसलेला आहे? उजवीकडे बसलेला आहे. बरोबर. आता पहिल्यांदा येशू ख्रिस्त कोणासाठी काम करल? स्वर्गातून पृथ्वीवरच्या लोकांसाठी काम करल. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? कारण ती फर्स्ट प्रायोरिटी. राज्य याजक करायचं. तो म्हणतोय की राज्य याजक करणार आहे तो. मग आता राज्य याजकांना अधिकार मिळालेला आहे, पण सामर्थ्य मिळालंय का? सामर्थ्य अजून मिळायचंय. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना अधिकार मिळालेला आहे, पण प्रेषितांचे कृत्य 1:8 काय आहे? पवित्र आत्म्यानंतर सामर्थ्य येणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. ओके. वाचा. त्यांनी पहिली गुंडाळ मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा 4 प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारखा ध्वनीने ये असे म्हणाला. हा. एक प्राणी काय म्हटलेला आहे? 4 आद्यदेवदूत मधून एक प्राणी काय म्हटलेला आहे? ये. बरोबर आहे. हा. मेघगर्जनेसारख्या ध्वनीने ये असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. म्हणा पांढरा घोडा. पांढऱ्या घोड्यावरती काय? एक स्वार बसलेला आहे. ओके. त्याच्याजवळ धनुष्य होते. त्याच्याजवळ काय? धनुष्य होते. हा. मग त्याला मुकुट देण्यात आला. मग त्याला काय देण्यात आला? मुकुट देण्यात आला. बरोबर. येशू ख्रिस्त पहिली गुंडाळी फोडतोय आणि त्याला काय देण्यात येत आहे? मुकुट देण्यात येतोय. बरोबर आहे. हा. त्याच्याजवळ धनुष्य होते. मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला. प्रेज द लॉर्ड. तो विजय विजयावर विजय मिळवीत निघून गेला. पहिल्यांदा त्याला काय देण्यात आला? मुकुट देण्यात आला आणि तो विजय मिळवीत. आता विजय कधी एखाद्यावरती आपण मिळवतो? कोणाला तरी आपण पराजित करत असतो. कोणीतरी प्रतिस्पर्धीला पराजित करत असतो. हे स्पिरिच्युअली आहे. हे फिजिकल धावण्याचं नाही म्हणत तो. बरोबर आहे. मग कोणाला पराजित करतोय? पांढरा घोडा. या कोणाला पराजित करण्याची साठी तो धाव घेतोय?
कारण त्याला मुकुट देण्यात आलेला आहे. येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती असताना, या येशू ख्रिस्त पृथ्वीवरती असेपर्यंत या पृथ्वीवरती कोणाचं राज्य होतं? 100%. आणि कशावरून म्हणता तुम्ही? कारण सैतान येशूला काय म्हटलं? वरती उचलून नेलं त्याला मंदिरामध्ये. हे सर्व माझं, हा. नमन कर. हे सर्व माझं आहे. हे पृथ्वी, त्यांनी अख्खी पृथ्वी दाखवली एका सेकंदमध्ये, एका मिनिटामध्ये अख्खं जग दाखवलं त्याला. आणि काय म्हटलं ते? ही संपूर्ण पृथ्वी माझी आहे आणि जो मला नमन करेल त्याला सर्व मी देतो. तो काय खोटं बोलत होता का? ही पृथ्वी, त्याचा अधिकार पृथ्वीवरती कधीपासून सुरू झाला? सैतानाचा. ज्यावेळेस आदामाला त्याने पराजित केलं, आदामाने ज्यावेळेस त्याची आज्ञा पालन केली, कारण सत्ता सामर्थ्य कोणाकडे होतं? मग आदामाने सत्ता सामर्थ्य सैतानाला कधी दिली? हा, मानली, पाप झालं त्यावेळेस मुकुट जो होता, आदामाचा मुकुट, हा सैतानाकडे गेला. प्रेज लॉर्ड. आणि हा मुकुट घेण्यासाठी येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवरती आला. येशूला मुकुटची गरज नाहीये, कारण तो ऑलरेडी खूप मुकुट आणि मुकुट मंडित. मनुष्याचा मुकुट हरवला होता, तो प्राप्त करण्यासाठी, त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी, तो मुकुट परत देण्यासाठी येशू ख्रिस्त पृथ्वीवरती आला. आमचा मुकुट हरवला होता, बरोबर. आता आमच्या डोक्यावरती मुकुट आहे. कसला मुकुट आहे? तारणाचा. बघा इथं दिसतोय का? मला तर लागतोय. मला तारणाचा मुकुट आहे. प्रेज लॉर्ड. मुकुट आहेत, अनेक मुकुट प्रगटीकरणामध्ये आहे, आपण नंतर बघणार आहोत. अनेक प्रकारचे मुकुट आहेत आणि हे मुकुट आपल्याला स्वर्गामध्ये मिळणार आहे. प्रेज लॉर्ड. हा फक्त इथं लिहिलेला मुकुट नाहीये, हा ऍक्च्युली मुकुट आपल्याला स्वर्गामध्ये मिळणार आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आहेत. ओके. हा, आता हा जो मुकुट आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? घोड्याच्या स्वाराला. काय सांगितलेलं आहे? मी स्वर्गात जातो पण मी तुम्हाला आणत सोडणार. बरोबर, करेक्ट आहे. मग आता येशू स्वर्गात गेला, तो स्वर्गातच जाऊन बसला. अरे येशू 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 म्हणतात जाऊ द्या, आता मी तर स्वर्गात आलो. असं आहे का? नाही. पहिल्यांदा तो पृथ्वीवरच्या राज्य याजक करायचं तर काहीतरी पाहिजे ना. कारण तुमची लढाई सैतानाबरोबर आहे, अंधारातल्या दुरात्म्याच्या शक्ती बरोबर आहे. मनुष्याच्या सामर्थ्याने सैतान हारू शकत नाही. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला? आता हे काय सिक्रेट आहे? हे सिक्रेट समजण्याच्या आधी आपल्याला अजून एक सिक्रेट, या ज्याला म्हणतो ना, अजून एक रहस्य समजणं गरजेचं आहे पृथ्वी तलावरती. म्हणून म्हटलं ना, आजचा संदेश हा थोडासा वेगळा आहे ह्याच धरतीला धरून. ओके. आता आपण पाहूया योहान्याचा 11वा अध्याय. योहान्याचा 11वा अध्याय 25वा वचन. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. प्रेज लॉर्ड. येशूने काय म्हटलं? पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावरती जो विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आपण प्रकटीकरणामध्ये पाहिलं, तो स्वर्गात होता, स्वर्गात गेला. तो शिक्का फोडल्यानंतर मुकुट आणि जे म्हणतो ना विजयावर विजय, हे काय प्रकार आहे ना, हे आता आपल्याला वेगळ्या अँगलने शिकायचं. आता बरोबर. आता येशू पृथ्वीवरती होता, बरोबर. आणि लाजार काय झालेला आहे? मरण पावलेला आहे 4 दिवसाचा, बरोबर. आणि लाजार मरण पावल्यानंतर येशू ख्रिस्त, ती मार्था रडत आलेली. ते म्हटले येशू तू असता तर काय झाला असता? माझा भाऊ मेला नसता, बरोबर. आणि मग वचन सांगते की येशू काय म्हटलं? पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावरती जो विश्वास ठेवतो मेला असला तरी जगल. याचा अर्थ काय म्हणतो तो? मेला असला तरी जगल म्हणजे लाजार जरी मेला आहे तरी तो उठल. तू माझ्यावरती विश्वास ठेव. वचन सांगते तो मेला असला तरी उठवण्याचं सामर्थ्य माझ्याकडे काय माहितीये का? कारण पुनरुत्थान आणि जीवनच घेऊन मी स्वर्गातून आलेलो आहे मनुष्यासाठी. प्रेज लॉर्ड. की जो हरवलेला मुकुट आहे ना,
तर तुम्हाला परत देण्यासाठी आलेलो आहे मी. प्रेज द लॉर्ड. बरोबर. ओके, पुढे जाऊया. 39:40. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहे. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? हा, तू विश्वास ठेवशील. पा वचन काय सांगते. येशू काय म्हटलं तिला, शिष्यांना काय म्हटलं, धोंड काढा. धोंड बाजूला काढा. बरोबर आहे. शिष्य गेले, धोंड काढली. बरोबर. मार्था काय म्हणते, वास येत असत. आता येशू तिथं सांगते पुनरुत्थान जीवन आहे. जो मेलाला लाजर, जो मेला असला तरी जगेल, म्हणजे लाजर उठल. तरी मार्था काय करते इथं, अविश्वास दाखवते. देवाचा एकुलता पुत्र पृथ्वीवरती शब्द देह होऊन आलाय ना, तुम्ही त्याला चाचपडत आहे ना, तुम्ही त्याला पाहताय ना, तुम्ही त्याचं बोलणं ऐकताय ना, त्यांनी चिन्ह चमत्कार केलेले तुम्ही ऐकलेले, तुम्ही पाहिलेले आहे का नाही. बरोबर. पण देवाचा पुत्र समोर असून सुद्धा वचन काय, येशूला काय सांगावं लागलं तिला, विश्वास ठेवलं तर गौरव पाहिजे. म्हणजे विश्वास ठेवत होती का ती. म्हणजे येशू देहामध्ये असून सुद्धा लोक विश्वास ठेवत नव्हते. देवाचा एकुलता एक पुत्र स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला तरी विश्वास ठेवत नव्हते. प्रेज द लॉर्ड. कळतंय. बरोबर. ओके, पुढे जाऊया. आता हे मार्थाचं झालं. शिष्यांचं काय, 14 वचन त्याच्यातलं, 14, 15, 16. म्हणून येशूने त्याला उघड सांगितले, लाजर मेला आहे. आता हा हिरोमध्ये येशू त्याच्या आधी, बरोबर, वर्तमान आलं शिष्यांकडं, लाजर मरण पावलेला आहे, माहित आहे ना. मग येशू काय म्हणतो, लाजर मेलेला आहे. हा, आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ. हा, तुम्ही काय ठेवावा, विश्वास ठेवावा. आता येशू असं काहीतरी करणार आहे की ही लोक त्याच्यावरती विश्वास ठेवते. बरोबर आहे. करेक्ट आहे. बरोबर. हा, पुढं. तरी आपण त्याच्याकडे जाऊ. तेव्हा दिदू म्हटलेला थोमा आपल्या गुरु बंधूला म्हणाला, आपणही ह्याच्या बरोबर मरावयास जाऊ. प्रेज द लॉर्ड. हे शिष्य आहे. बरोबर. तो तिथं पुनरुत्थानाबद्दल सांगता, हे मारायच्या गोष्टी काढतात. तो म्हणतो तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी काय करतोय, हे कृत्य झालेले. देवाचा गौरव पाहावा म्हणून हे कृत्य झालेले. हे मरण आहे ना गौरवासाठी, असं पुढे म्हटलेलं. देवाचा गौरव व्हावा म्हणून हे मरण आलेलं आहे. आणि थोमा म्हणतो मारायला जाऊ. मार्था म्हणते दुर्गंधी येईल. मरिया म्हणते तुम्ही प्रभू आधी असता तर हा जिवंत आम्हालाच नसता. शरीराने येशू तरी पृथ्वीवरती होता, तरी मनुष्य येशूवरती विश्वास ठेवण्यास असमर्थ होता. कळतंय तुम्हाला. हा, पुढे बघा की त्यांनी शिष्यांनी काय केलं. धोंड 44 वचन. तेव्हा जो मेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. प्रेज द लॉर्ड. त्याला शिष्यांना सांगितलं ह्याचे प्रेत वस्त्र काढा. पेत्राने हात लावला, थोमाने हात लावला, बरोबर, यहुदाने हात लावला, प्रेत वस्त्र काढली ना. पुढं वचन सांगते की पुढं जाऊन ते त्या लाजाराला जेवण 12 वचनामध्ये 12:2 मध्ये लाजार त्यांच्यामध्ये बसून जेवत पण होता. वाचा 12:2. म्हणून त्यांनी तेथे त्यांच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजार त्यांच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. हा, कळतंय. म्हणजे ज्या लाजारला उठवलं येशूने, बरोबर, आणि ज्या यायराच्या कन्येला मेली होती ती जिवंत झाली, विधवेचा पोरगा जिवंत झाला, कुष्ठरोग बरे झाले, बरोबर, आंधळ्यांना डोळे आले, लंगडे चालायला लागले, बरोबर. आणि ह्या सर्व गोष्टी घडून सुद्धा
येशू पाण्यावरती चालला, 5 भाकऱ्या 2 माशाचे बहुगुणित केले, वादळाला येशूने शांत केलं. एवढं नाही, तो भूत सुद्धा निघाली. बरोबर, भूत सुद्धा निघाली. आणि तरी ते म्हणून येशूच्या देवाच्या पुत्राला देवाचा पुत्र मानेस त्यांनी इन्कार केला. कारण पुढे जाऊन पेत्राने 3 वेळेस येशूला नाकारलं. यहूदा इस्करियोतने 30 रुपयाला येशूला विकलं. आणि देवाचा पुत्र आहे ना, तो शब्द देह बनून आलाय ना, पण त्याच्यावरती तो विश्वास करता विकताय. शास्त्री पुरुष म्हणले आम्ही अब्रामाचे संतान, अब्राम आमचा पिता आहे, आम्ही कधीच पाप केलेलं नाही. आणि येशू म्हणतो तुम्ही पापामध्ये आहात आणि काय म्हणतो सत्य तुम्हाला बंधनमुक्त करत. आणि ते म्हणते आम्ही कधीच बंधनात नव्हतो. म्हणजे येशू फिजिकली जरी आला तरी मनुष्य या विश्वास टिकून राहू शकले का ते? हाच जो पेत्र आहे हा म्हणतो तू देवाचा एकुलता एक पुत्र, बरोबर. आणि हाच पेत्र पुढे जाऊन येशूला 3 वेळेस नाकारतो. आणि असा सुसाट पळत जातो की सगळे शिष्य फरार. पेत्र म्हणतो मी तुझा क्रूस खांब घेईल. आणि ज्यावेळेस पकडायला येतात तो पेत्र असा पळतो की तो दिसतच नाही परत. म्हणजे फिजिकल रित्या येशू जरी आला तर येशूवरती विश्वास का ठेवू शकले नाही ते? त्यांनी चिन्ह चमत्कार बघितले, त्यांनी येशूचं सामर्थ्य बघितलं का नाही? आणि एवढं असून सुद्धा एक दुसरी गोष्ट की सर्वात अजून स्पिरिच्युअली गोष्ट सांगतो. लूक याचा 9वा अध्याय, हे तर अजून त्याच्यापेक्षा स्पिरिच्युअली. 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्रे पांढरे व चकचकीत झाले. आणि पहा, मोशे व एलिया हे दोघेजण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि जो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते, पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. प्रेज लॉर्ड. इथं काय दिसतंय? त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं ना, स्वर्गीय सामर्थ्य उतरून आलं होतं तिथं. येशू असा तेजोमय दिसला की जो कधी जुन्या काळातला कुठला व्यक्ती एवढा तेजोमय दिसला नाही. आणि त्यांनी कोणाला पाहिलं? मोशे कुठून आला होता? सुखलोकातून. एलिया कुठून आला होता? स्वर्गातून. ते कशाबद्दल बोलत होते? क्रूस खांबाबद्दल. असं वचन सांगते बघा नीट. त्यांचं संभाषण कशाबद्दल चाललं होतं की आता जो क्रूस खांब येशू ख्रिस्त घेणार आहे त्या क्रूस खांबाबद्दल संभाषण चालू होतं त्यांचं. असं वचनच सांगते. म्हणजे यांनी पण ऐकलेले. म्हणजे एलिया स्वर्गातून कशाला आला होता? की परमेश्वराची जी योजना ती सांगण्यासाठी. आणि मोशे कशाला आला होता? की आता सुखलोकात येशू आल्यानंतर येशूची तयारी, येशू सुखलोकात आल्यानंतर येशू सुखलोकात येण्याची जी तयारी आहे त्याच्यासाठी मोशे आला होता. म्हणजे मोशे सुखलोकात येशू येण्याची तयारी करत होता, तर एलिया परमेश्वराकडून येशू क्रूस खांब घेऊन पुढे काय करायचं क्रूस खांबाबद्दल हे सांगण्यासाठी आला होता. म्हणजे दोन्ही स्पिरिच्युअली जग दिसतात ते तिथं. एलिया स्वर्गातून आलेला आणि पृथ्वी मधून येशू हा पूर्ण बदलून गेला, शुभ्र झाला. म्हणजे वचन सांगतं की पर्यटक पण असं करणार नाही, असं पांढरं शुभ्र तेजोमय असं पांढरे असं त्याचं वस्त्र झालं. हा पुढं 31 पर्यंत. तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते, पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. मग असे झाले की ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, गुरुजी, आपण येथेच असावे हे बरे. तर आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी एक, मोशेसाठी व एक एलियासाठी एक. प्रेज लॉर्ड. यांचा वेगळाच विचार चालू आहे. बरोबर. एक 3 मंडप करू, इथंच आपण काय करू, मंदिर बांधू, समाधी बांधू, आश्रम बांधू, सगळी लोक इथंच आश्रमला येतील. मोठे मोठे आश्रम असेच झालेले आहेत.
येशू आलाय करायला काय नाही ह्याचं काय विचार आहेत बरं. म्हणजे ते येशूला ओळखू शकले का? येशूची योजना ओळखू शकले का? इव्हन मोशेला आणि एलियाला बघून सुद्धा येशू कोण आहे हे मानवी बुद्धीला समजत नाही. मग आता परमेश्वराला एंट्री करावी लागली. हा वचन पुढं मग असे हे ते जो बोलला त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्याच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले. ते सगळे मेघात शिरले. संपूर्ण मेघ आला तिथं. हा आणि मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. प्रेज द लॉर्ड. ह्याचं काय करा तुम्ही ऐका. अहो पण आम्ही ऐकायलाच तयार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा कसं आहे. म्हणून मी म्हणतो ना, फिजिकली येशू जरी ह्या पृथ्वीवरती होता तरी ते त्याच्यावरती विश्वास ठेवण्यास असमर्थ होते. त्यांनी डोळ्यांनी बघितलं, चाच पडलं, त्यांनी त्या मोशेला बघितलं, एलियाला बघितलं. देवाची वाणी प्रत्यक्ष कानाने ऐकून सुद्धा स्पिरिच्युअली ज्ञानामध्ये काही नाही. कारण हेच शिष्य जे होते, 3 शिष्य हे फरार क्रूसखाम झाल्यावर बरोबर हेच फरार झाले. असं का होतं? असं का झालं? हेच समजून आम्हाला घेणं गरजेचं आहे की येशूचा फिजिकल अपीअरन्स च्या पुढं जो तो का म्हणतो की तुम्हाला पुढं आपण त्याच्या पुढे जाऊया. मग परमेश्वराची योजना काय होती? जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे. कोणाला वचन आहे? जरुबाबेला परमेश्वराचे हे वचन आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय म्हणतो? म्हणा, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. प्रेज द लॉर्ड. बरं, पाहता वचन आपण इथं पाहतो की बलाने याचा अर्थ काय? आंधळे बघतात, लंगडे बरे होतात, मृत जिवंत होतात, बरोबर, कुष्ठरोगी बरे होतात, आणि 5 भाकरी 2 माशाचे काय होतात? बहुगुणित होतात. 12 टोपल्या भरतात. असे म्हणतात 5,000 लोक जेवली. अद्भुत आहे ना. डोळ्यांनी बघितलं त्यांनी, येऊन खाल्लं पण आणि टोपल्या पण भरल्या त्यांनी. पाहिलं ते त्या गोष्टी पाहिल्यात सगळ्या, बरोबर. आणि पराक्रमाने, पराक्रम काय? नाही, पराक्रम काय? निसर्गावरती, या ग्रॅव्हिटीवरती मात करणं. तो पाण्यावर चालला. पेत्र पण चालला. पेत्र चालू शकत होता ह्याच्या पूर्वी. पेत्र येशूने वादळाला शांत केलं हे का नाही? बरोबर. ते भूत काढली, 2000 भूत गनसेकर प्रांतामध्ये काढली. हे पराक्रम आहे. म्हणजे येशू ख्रिस्त पृथ्वीवरती आला, तो बल वापरलं, पराक्रम वापरला, तरी त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही. येशूवरती विश्वास ठेवायला बल आणि पराक्रमाबरोबर देवाच्या आत्म्याची गरज आहे. तर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवू शकता. आमेन. कळते तुम्हाला? कारण येशू हा फिजिकल आहे, ज्याला म्हणतो शारीरिक आहे. कारण येशू आत्ता आहे तर नाहीये. त्या आंधळ्याला बरं केलं आणि येशू निघून गेला. हिरो मधला तो आंधळा होता. येशू ख्रिस्तांनी बरं केलं, डोळे दिले त्याला. नंतर तो डोळ्या प्राप्त झाल्यावरती तो येशू समोरून गेला, तर तो येशूला विसरूनही गेला असेल. कारण फिजिकल अपीअरन्स आहे तोपर्यंत तो व्यक्तीची तुम्हाला आठवण राहते. एखाद्या गावाला निघून गेल्यानंतर तर तुम्ही त्याला विसरून पण जाता. या एखाद्या कधीतरी भेटल्यानंतर, कधीतरी एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, भेटला, निघून गेला, पण ते 24 तास त्याच्याबरोबर राहतात, जे चिन्ह चमत्कार दररोज पाहतात, जे देवाची वाणी ऐकतात, एलिया मोशेला पाहतात, ते त्याच्यापासून ते विश्वास न ठेवू शकले, ते पळून गेले. तर हे कधीच्या नावात पाहिलेले, ज्यांनी झावळ्याच्या रायावर आपली वस्त्र टाकलेले आणि त्याला राजा म्हणून घोषित का केलं माहिती का? हा जर राजा असाल ना तर काय करेल, हा आम्हाला कधीच आणण्याची कमी पडणार नाही. का? कारण हा बहुगतिक करतो अन्न. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा डॉक्टर पण आहे.
आजार बरे करतो. तिसरी गोष्ट म्हणजे मेलेल्यांना पण उठवतो हा. चौथी गोष्ट म्हणजे काय कळते तो, म्हणजे याच्यासारखा वेगळा राजा कुठला राजा असं सापडणार आहे. मग ते त्याला राजा करायच्या पाठीमागे लागले होते म्हणून ते त्याच्या पाठीमागे चालत होते. तो देवाचा पुत्र या तारणारा म्हणून त्याच्या पाठीमागे चालत नव्हते, या त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हते. ते शारीरिक गरजा हा पूर्ण करतो म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवत होते. पेत्र, योहान, याकोब कशासाठी मागे चालले होते माहिती का, की हा पुढे जाऊन राजा होईल. आणि ते त्याची आई म्हटली ना की एकीकडं ह्याला बसवून एकीकडे त्याला बसव. ती म्हटली जो क्रूस खांबी जो घेणार आहे तो ह्यांना घेवल का. आध्यात्मिक गोष्टी आम्हाला समजू शकत नाही. जरी येशू पृथ्वीवरती आला आणि फिजिकली रित्या तो आपल्याला दिसला, या लोकांना दिसला, तरी ते का विश्वास ठेवू शकले नाही. कारण बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. म्हणजे जरुबाबेलकडे काय बल आहे, जरुबाबेल सेनापती आहे, त्याच्याकडं सैन्य आहे. त्या सैन्याने नव्हे, पराक्रम का बल त्याच्याकडे. पराक्रम काय, कोरस राजाचा पाठिंबा आहे त्याला मंदिर बांधण्यासाठी. पण तरी मंदिराला अडखळण आलं, मंदिर बांधू शकले नाही ते. का, कारण त्याला विरोध झाला. कोरस राजा मरण पावला. कोरस राजा मरण पावला, ते जे लिखित होतं ते सगळं कुठेतरी लपून ठेवलं त्यांनी. पण परमेश्वर काय म्हटलं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने 19 वर्षानंतर परत ते मंदिर उभं राहण्यास मदत केली. मनुष्य आपल्या शक्ती सामर्थ्याने नाही करू शकत, बरोबर आहे. तर देवाच्या आत्म्याची गरज लागते. मग देवाचा आत्मा आमच्यामध्ये किती महत्वाचा आहे. पहा आपण पुढे जाऊया, बद्दल शिकत आहोत. पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहे, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाही. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त काय म्हणतो, मला तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, पण तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही, तुम्हाला ते समजणारही नाही. प्रेज द लॉर्ड. हा फिजिकल येशू बोलतोय शिष्यांना. मग येशू पुढे जे तारण करायचंय देवाला, राज्य याजक करायचंय, याबद्दल काय येशू म्हणतो, थांबा, अजून तुम्हाला ती समजण्याची कॅपॅसिटी, या ते कन्व्हिक्शन करण्याचं आहे ना, आत्मा, या ती जाणीव आहे ना, अजून तुमच्यामध्ये आलेली नाहीये. तुम्ही कोण आहात आणि ख्रिस्ताच्या क्रूस खांबानंतर तुम्ही कोण होणार आहे ना, हे समजण्यासाठी फिजिकल बॉडीचा विचार कल्पना ह्या त्या सहन करू शकत नाही, या त्यांना समजू शकत नाही. म्हणून वचन सांगते, माणसाच्या विचार कल्पनेच्या पलीकडे देवाची शक्ती सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. बरोबर. पुढचं वचन, तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. हा, कोण येईल, सत्याचा आत्मा येईल. मग सत्याचा आत्मा आहे तर असत्याचा आत्मा आहे का, आहे का नाही. प्रेज द लॉर्ड. मग वचन काय सांगताय, तो सत्याचा आत्मा येईल, तो तुम्हाला काय करेल, मार्ग दाखवेल. येशू पुढचं सांगतोय त्यांना. येशू म्हणतो, फिजिकली मी जो आहे ना, मला पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, पण तुम्हाला ते समजणार नाही. पण एक सत्याचा आत्मा येईल, तो तुम्हाला मार्ग दाखवेल. कसला मार्ग दाखवेल येशू, राज्य व याजक करण्याचा मार्ग दाखवेल, स्वर्गाचा मार्ग दाखवेल, सुवार्तेचा मार्ग दाखवेल, सामर्थ्याचा मार्ग दाखवेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराची कार्यसिद्धी कशामुळे होती, बलाने नव्हे, पराक्रमे नव्हे, तर त्याच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल मनुष्यामध्ये. तर येशू हा फिजिकली कसा आहे माहिती का, येशू हा फिजिकली बाहेर आहे. ते म्हणतात आम्ही येशूला बघितलं, चाप पडलं, हात लावला, बोललो, त्याच्यावर जेवलो, त्याला स्पर्श केला, त्याची वाणी ऐकली, बरोबर आहे. तरी येशू म्हणतो की तुम्हाला अनेक गोष्टी मला सांगायच्यात, पण मी सांगू शकत नाही. पण एक सत्याचा आत्मा आहे, हा, तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही,
तर जे काही ऐकेल तो जे काही ऐकेल कोणाकडून ऐकल? देवाकडून. तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल जे काही ऐकेल. आता सत्याचा आत्मा येईल आणि सत्याचा आत्मा कुठं राहील? तुम्हामध्ये राहील, बाहेर नाही राहणार, तुम्हामध्ये राहील, आतमध्ये, आतमध्ये तुमच्या आत्म्यामध्ये. येशू बाहेर आहे फिजिकल, पण तरी ते विश्वास ठेवत नाही. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आतमध्ये जाईल त्यावेळेस पवित्र आत्म्यामुळे तुम्ही विश्वास ठेवायला लागल, कारण तो सत्याचा आत्मा आहे. जीजस येशू हा बाहेर आहे, तो लिमिटेड आहे. तो आहे तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवतील. तो हिरव्यामधून निघून गेल्यानंतर तुम्ही विसरून जाताल. पण येशू या पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्यावर, तुमच्या मध्ये येईल, तो अनलिमिटेड आहे. कळलं? नाही कळलं? येशू वरती तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही जर तो बाहेर आहे. म्हणून ते बाहेर असून येशूला पाहिलं त्याने, नॉट बाय माइट, नॉट बाय पॉवर, बलाने नव्हे, पराक्रम नव्हे, तर माझ्या आत्म्याने. जेव्हा आत्मा तुमच्यात जाईल ना, तेव्हा तुम्ही आतून येशूला तारणार म्हणून स्वीकार करता. अनलिमिटेड तो आतून तुम्हाला मदत करेल. तो तुम्हाला सत्यात नाही, तो सत्य दाखवल तुम्हाला. पुढचं वचन, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. प्रेज द लॉर्ड. पण तो कोणाकडून ऐकल? देवाकडून ऐकल. आणि कोणाला सांगल? तुम्हाला सांगल म्हणून म्हटलेले. म्हणजे ऐकण्याचं काम कोण करणार आहे? स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल ते सांगेल. स्वतःच सांगणार नाही तो. जे काही ऐकल कोणाकडून ऐकल? देवाकडून ऐकल. देव कुठं बसलेला आहे? स्वर्गात बसलेला आहे. देवाची काय इच्छा आहे हे कोणामध्ये गुप्त आहे? देवामध्ये गुप्त आहे. मग आपण ऐकू शकतो का? आपण नाही ऐकू शकत. मग पण ऐकू कोण शकतं? पवित्र आत्मा ऐकू शकतात. आणि मग पवित्र आत्मा ऐकल्यावरती पवित्र आत्मा कोणाला सांगल? पुढं वाचा. तो ऐकल, हा ऐकेल ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तुम्हाला कळवल. पण तो कुठून कळवल आम्हाला? आतून. कारण तो आतमध्ये, आमच्या आत्म्यामध्ये येतो. पण देवाची इच्छा आम्हाला कशी कळणार आहे? येशू तारणारा कसा कळणार आहे आम्हाला? येशू हा चिन्ह चमत्कार करणारा कसं आहे? येशू ज्यावेळेस परमेश्वर माझ्याबरोबर काय बोलतोय हे कसं आम्हाला कळणार? कसं कळणार? आतून कळणार. आतून कसं कळणार? देवाच्या आत्म्यामुळे. येशू हा भौतिकरित्या पृथ्वीवरती होता तेव्हा लिमिटेड होता. आता तो पवित्र आत्मा ते सांगते, तो स्वतःच सांगणार नाही. मग कोणाचं सांगणार? तो सत्याचं सांगणार. सत्य कोण आहे? सत्य काय? नाही, सत्य काय? येशू म्हणतो मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. म्हणजे येशू कोण आहे? सत्य. सत्य म्हणजे काय? येशू. येशूच सांगल तो. म्हणजे जेव्हा फिजिकल रित्या त्या शिष्यांनी येशू बघितला त्याच्यापेक्षा जास्त विश्वास ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा ते त्यांचं जास्त. प्रेज द लॉर्ड. बरं, येशू फक्त यरूशलेम मध्ये होता. हा पवित्र आत्मा ओमनी प्रेझेन्स आहे. ओमनी प्रेझेन्स म्हणजे आता 10 नंबर मध्ये, आता तो ह्यांच्या घरामध्ये पण आहे, आता तो अजून कुठं शिकवत असतील ना तिथं पण येतो. प्रत्येक बिलीवरच्या आत्म्यामध्ये तो आहे. जिथं जिथं देवाचा संदेश चालू आहे ना तिथं तिथं तो काम करतो. जिथं जिथं येशूचं प्रिचिंग चाललेले, चिन्ह चमत्कार, जिथं 2 किंवा 3 जमलेले आहेत ना तिथं देवाचा आत्मा काम करतो. तो अनलिमिटेड, म्हणून म्हटलं तो अनलिमिटेड आहे. तो दिल्लीमध्ये अंकुरनगरमध्ये पण काम करतो. तो दिल्लीमध्ये कोण येतो तो त्यांच्यामध्ये पण काम करतो. तो वेनेडमध्ये पण काम करतो तो. आणि तो अमेरिकेमध्ये पण काम करतो. तो रशियामध्ये पण काम करतो. ऍट अ टाइम काम करतो. आता येशू अनलिमिटेड कोण करू शकतो माहिती का? देवाचा आत्मा. म्हणून आम्हाला आत्म्याची गरज आहे. पण आत्मा येशू शिवाय मिळणार नाही.
प्रेज द लॉर्ड. कारण येशू कोण आहे? सत्य आहे, सत्याचा आत्मा आहे. पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचा आत्मा आपल्याला प्रगट करतो. आणि मी असं बघतो जसं काही शिष्य बघतात तसं मी बघतोय. आणि त्यांच्यापेक्षा जास्त विश्वास माझ्यामध्ये काय माहिती का? कारण तू विश्वास पेरणारा आतमध्ये बसलेला आहे. तो साक्ष आहे येशूचे. कारण येशू वेळेस तो होता पवित्र आत्मा. येशू वेळेस होता का पवित्र आत्मा पृथ्वीवरती? मग येशू आता आमच्यामध्ये तोच पवित्र आत्मा आहे का नाही? म्हणजे जो येशू बरोबर होता तोच आता माझ्या बरोबर आहे ना. म्हणजे तो जर मला सांगतो साक्ष म्हणून, तर मी पण असं बघतो की जसं काय तो मला काय करतो, कन्व्हिन्स करतो. जसं काय म्हणजे कन्व्हिन्सला काय म्हणतो आपण? रिव्हील करतो, सांगतो की हे बघ असं येशूने केलं. म्हणून मला येशू फिजिकली नाही स्पिरिच्युअली सुद्धा दिसायला लागतो. त्याचं सामर्थ्य प्रगट होतं. त्याचा 16 वचन, मी पित्याला विनंती करीन. मी कोणाला विनंती करेल? पित्याला. म्हणून प्रगटीकरण 5वा अध्याय काय आहे? पित्याला विनंती करतोय तो राज्य याजक बनवायचं. पेंटिकॉस्टल वलांडणाचा सण पूर्ण केला, तो स्वर्गात गेला. बरोबर, स्वर्गात गेल्यावरती तो काय म्हणतो? मी पित्याला विनंती करेल. हा, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. कैवारीचा अर्थ इंग्लिशमध्ये काय होतो माहिती का? कैवारीचा अनेक अर्थ होतो. कैवारीचा अर्थ ऍडव्होकेट होतो, हेल्पर होतो, कम्फर्टर होतो, ताकद देणारा होतो. पण हा कसा आहे माहिती का? ऍडव्होकेट म्हणजे माहिती, कम्फर्ट देणारा. ऍडव्होकेट म्हणजे वकील, योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणारा, गायडिंग करणारा, शिक्षण देणारा. बरोबर, कसलं? स्पिरिच्युअली, आध्यात्मिक. तो दुसरा कैवारी पाठवल. येशू दुसरा कैवारी का पाठवल तू? कारण मी फिजिकल असून ना तुम्ही मला ओळखू शकत नाही. तुमच्यासाठी एक स्पिरिच्युअली कैवारी जो आतमधून तुम्हाला कन्व्हिन्स करेल, आतमधून तुम्हाला रेव्होल्युशन देईल, आतमधून तुम्ही विश्वास ठेवायला पात्र बांधताल. ते ग्रहण करणारा वचन सांगताय की जग त्याला ग्रहण नाही करू शकत. पुढं मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. प्रेज द लॉर्ड. कसं आहे? हा काय टेम्पररी आहे का? येशू फिजिकली आला पृथ्वीवरती, पण किती वेळ? सदा सर्वदा होता का? पण पवित्र आत्मा काय आहे? सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तो कुठे आहे? कोणामध्ये राहील? वचन बघा, वचन मी नाही बोलत, तुमच्या मध्ये राहील. आतमध्ये, बाहेर नाही, आतमध्ये. तुम्हाला माहिती तुमच्यामध्ये पवित्र आत्मा राहतोय, देवाचा आत्मा राहतोय, जो सदा सर्वदा राहण्यासाठी आलेला आहे. कधी तुम्ही त्याच्याबरोबर बोललाय का? कधी त्याच्याबरोबर टॉक केलंय का? त्याच्याबरोबर कधी हितगुज केलंय का? तुम्हाला माहिती का कशासाठी पाठवलेला आहे? येशू फिजिकल असून सुद्धा लिमिटेड होता, पवित्र आत्मा अनलिमिटेड आहे. म्हणून पांढरा घोडा काय दाखवतो? तो मुकुट. विजयावर विजय कोण मिळू शकतो माहिती का? ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. कारण जग जिंकायचं आहे अजून. हे संपूर्ण जग सैतानाच्या अधीन आहे, दुरात्म्याच्या शक्तीच्या अधीन आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. बरोबर, जग त्याला ग्रहण करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. जो देवापासून आलेला आहे, जो स्वर्गातून आलेला आहे, तोच सत्याचा आत्मा आहे. जो देवापासून नाहीये, जो स्वर्गातून नाहीये, जो कल्पनेने आलेला आहे, मनुष्याच्या विचार कल्पनेने एखाद्या व्यक्तीने अंतराळात दुरात्म्याची शक्ती, एक स्पिरिट आलं, त्या स्पिरिटने त्यांना कल्पना दिल्या. हे सत्याचे आत्मा नाहीये. म्हणण्यात आला माहिती का की जो पवित्र आत्मा जर आला नसताना तर मंडळी 1 महिना सुद्धा टिकू शकली नसती पृथ्वीवरती. का? येशू तर निघून गेला. येशूला कन्व्हिन्स करणार, येशू बद्दल विश्वास तुमच्यामध्ये वचनाद्वारे प्रगट कर. पेंटिकॉस्टल दिवसानंतर सामर्थ्य सुरू झालं देवाच्या आत्म्याचं. पहा, उत्पत्ती याचा 2रा अध्याय. देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. प्रेज द लॉर्ड. पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, पवित्र आत्म्याने जिवंत असा येशू आमच्यामध्ये राहत असल्यामुळं आमच्या प्रार्थनेद्वारे चिन्ह चमत्कार घडतात. कारण येशू जिवंत आहे, देवाचं वचन जिवंत आहे.
देवाचं वचन हे सत्य आहे, कारण सत्याचा आत्मा हा वचन शिकवण्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे. Praise the Lord. पण असत्याचा आत्मा आणि सत्याच्या आत्म्यामध्ये हा फरक आहे. सत्याचा आत्मा नेहमी चिन्ह चमत्कार करतो आणि सत्याच्या आत्म्या मूळभूत थरथर कापतात आणि निघून जातात. चिन्ह चमत्कार होतात, आजारी बरे होतात, मृत जिवंत होतात, कुष्ठरोगी बरे होतात, मोठे मोठे भयानक आजार आयसीयू मधून लोक बाहेर येतात, कारण येशू जिवंत आहे आणि येशू आज पण कार्य करत आहे. Praise the Lord. आणि परमेश्वराने वचन सांगते की श्वास फुंकला म्हणजे पवित्र आत्मा जो आहे ना आगमामध्ये कार्य करत होता. Praise the Lord. कारण देव कोण आहे? आत्मा आहे. पण देवाचं बाह्य रूप काय आहे? देवाचं शरीर काय? येशू. येशू हा शरीराने पृथ्वीवरती आला. वचन काय सांगते? ज्याने मला पाहिले त्याने देवाला पाहिले. म्हणजे येशू कोण आहे? देवाचं प्रतिरूप आहे, म्हणजे देवाचं शरीर आहे. Praise the Lord. देव कोण आहे? आत्मा आहे. Praise the Lord. आणि पवित्र आत्मा कोण आहे? जीव आहे. तो पण एक सामर्थ्य, दोघांमध्ये सामर्थ्याने काम करणार आहे. Praise the Lord. जो पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो, वचन सांगते तो ऐकल आणि तुम्हाला सांगल. म्हणजे तो कुठून ऐकतो? स्वर्गातून. म्हणजे तो स्वर्गात आहे आणि कोणाला सांगतो? मला सांगतो. पण मला म्हणजे जगाला नाही सांगत, मला इंडिव्हिज्युअली सांगतो, कारण तो माझ्यामध्ये राहतो. म्हणजे माझं देवाचं काय झालेले कनेक्शन झाले, पण कोणामुळे झालेले? देवाच्या आत्म्यामुळे. केवढं अद्भुत आहे काय देवाची बुद्धिशक्ती, सामर्थ्य बघा कसं आहे. मी आत्ता बोलतोय ते स्वर्गात टिपलं जात आहे. आत्ता स्वर्गाचे देवदूत ऐकतात आहे. तुम्ही आत्ता प्रार्थना करते तर स्वर्गात ऐकली जाते, लगेच उत्तर येतात एका सेकंदात. Praise the Lord. Praise the Lord. एवढं सामर्थ्य, एवढं देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये काम करत असून सुद्धा आम्हाला पवित्र आत्म्याची जाणीव काय नाही. जसं फिजिकल इश्यू आम्हाला गरजेचा आहे ना, कारण येशू शिवाय ज्याच्यामध्ये येशू आहे ना त्याच्यामध्येच आत्मा काम करत. ज्याच्यामध्ये येशू नाही ना त्याच्यामध्ये आत्मा काम करणार. म्हणजे तुम्हाला फिजिकल येशू पण गरजेचा आहे आणि स्पिरिच्युअली आत्मा पण गरजेचा आहे. येशू हा शरीर रूपाने येशू गरजेचा आहे, कारण तुमचं सॅल्वेशन त्याच्यावरती, तारण त्याच्यावरती, तुमच्या पापाची क्षमा त्याच्यावरती. आणि पवित्र आत्मा का गरजेचा? कारण पवित्र आत्मा हा येशूला रिव्हील करतो. पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य प्राप्त होतं. हा संपूया आपण. आदामामध्ये काय झालेलं आहे? श्वास फुकला आणि आदामामध्ये काय झालं? जीवधारीपणा. म्हणजे आदामामध्ये पवित्र आत्मा उतरून आला. कारण आदामाच्या डोक्यावरती काय होतं? मुकुट होता. कुठला मुकुट होता? नाही, ह्या जगावरती सर्व सत्ता सामर्थ्य स्थापन कर. राज्य याजक जे आपण वाचतोय ना, त्या आदामाला सांगितलं होतं. कारण आदाम कोण आहे? देवाचं प्रतिरूप आहे. आम्ही कोण आहोत? कसं काय? आम्ही आत्मा आहोत आणि आम्ही शरीर पण आहोत. येशू शरीर आहे आणि परमेश्वर आत्मा आहे. मग आपण पण तसंच आहोत. आपण शरीर आहे आणि आपण आत्मा पण आहोत. आम्ही ज्यावेळेस पण आम्ही उपासना कशाने करायची? शरीराने नाही, आत्म्याने. आम्हाला आत्मा का दिलेला आहे? कारण आम्ही आत्म्याने उपासना करायची. शरीर फक्त काय आहे आमच्यासाठी? शरीर हे फक्त बाह्य आवरण आहे. बाहेरचं अंड आहे ना ते खायचं नसतं का? ते पण तोडून खातो आपण. आतलंच खातो ना. आतलं महत्वाचं का बाहेरचं महत्वाचं? अंड्याचं वरचं कवच काय करतो आपण? फेकून देतो का? कारण ते फेकण्यासाठीच असतं. तसं हे शरीर काय? नाश होणार आहे, पण राहणार काय? आत्मा. कारण तो काय? तो फूक मारलेला आहे. श्वास आहे परमेश्वराचा. आत्मा नाश होत नाही. वचन सांगते त्याच्या परमेश्वराची फूक म्हणजे काय माहिती का? आत्म्याबरोबर पवित्र आत्मा होता. आणि ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा नाही उतरून आला पृथ्वीवरती. कधी आला माहिती का? कारण ती परमेश्वराची श्वास असणं गरजेचं आहे. संपूया आपण. दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात. हा, यहुदाच्या भीतीमुळे काय होती? ती दारे बंद होती. हा, येशू आला. हा कुठला येशू आहे? पुनरुत्थित येशू. मरणावरती विजय मिळवलेला येशू. अधोलोकांत मरणाच्या चाव्या ज्याच्या हातात आहे तो येशू. हातात फिजिकल येशू नाही, हा
स्पिरिच्युअली आध्यात्मिकरित्या होते. देवाचा एकुलता एक पुत्र आता मानव नाही येतो, तो आता कोकरा नाहीये, तो कोण आहे आता? यहूदाचा सिंह. हे जरा येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपला हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पित्याने मला पाठवलंय तसं काय करतो? मीही तुम्हाला पाठवतो. कशाला पाठवतो? राज्य आणि याजक करण्यासाठी. मग आता दुसरी स्टेप येशूची काय आहे? असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. प्रेज द लॉर्ड. एक आदामाला मारली होती फूक, आणि आदामने पाप केलं म्हणून आत्मा निघून गेला. पण येशूच्या पुनरुत्थानानंतर परत येशूने फूक मारली, पवित्र आत्मा शिष्यांमध्ये काम करायला लागला आणि आता राज्य याजकाचं काम सुरू झालं. प्रेज द लॉर्ड. आता येशू अनलिमिटेड प्रत्येक शिष्याच्या आत्म्यामध्ये काम करत आहे. प्रेज. हा पुनरुत्थित येशू आहे, हा सामर्थ्यशाली येशू आहे. म्हणून म्हटले, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने काय असेल. जुन्या करारात पवित्र आत्मा हा बाहेर होता, या वरती यायचा, काम करायचा, निघून जायचा. आता वचन सांगतं की तो आत्मा तुमच्यामध्ये राहतो, तो सत्याचा आत्मा आहे. तो सत्याने तुम्हाला मार्गात चालवल. आणि विषय सांगतोय तिथं, वचन सांगते आपल्याला, सदा सर्वदा तुम्हा बरोबर आहे. तो सदा सर्वदा तुमच्या बरोबर. डेली टॉक तुम्ही बोला त्याच्यावर. तो पर्सन आहे, तो देव आहे, ट्रिनिटी येते. जसं आपण आत्मा शरीर जीव आहोत तसं परमेश्वर पवित्र आत्मा आणि काय येशू आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते म्हटलेले पिता पुत्र पवित्र आत्मा एक आहे. तसंच आपण पण आपल्या शरीरामध्ये दिसतंय ते, कारण आपण देवाचं प्रतिरूप आहे, आपल्या शरीरात दिसतंय. प्रेज द लॉर्ड. मग आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये राहतो, त्याच्याबरोबर दररोज वार्तालाप करा, कारण त्याचं गायडन्स, कारण तो देवाचकडून ऐकतो तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यासाठी फ्लेशली येशू पण नेसेसरी आहे पृथ्वीवरती, आणि स्पिरिच्युअली येशू आत्मेच्या द्वारे पण नेसेसरी. म्हणून देवाने अद्भुतरित्या वळंडण झाल्यानंतर पेंटिकॉस्ट सण म्हणून हा पांढरा घोडा काय दर्शवतो आपल्याला? मुकुट. जो आदामापासून हिसकावलेला मुकुट आता प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या डोक्यावरती येणार आहे, आणि ते विजय मिळवत आणि विजयावरती विजय मिळवत पृथ्वीवरती राज्य करणार आहे. 120चे 3000 झाले, 3000चे 5000 झाले, पृथ्वीच्या शेवटपर्यंत आजपर्यंत सुवार्ता 120 मधून सुरू झालेली. 12 शिष्यापासून 120 झाले. पण हे मनुष्याच्या हात शक्य नाहीये. म्हणून म्हटलेले तिथं, बालाने नव्हे पराक्रमाने देवाच्या आत्म्याने आज सुवार्ता चाललेली. प्रेज द लॉर्ड. आमेन. मला वाटतं आजच्या वाचनाने खरोखरीच तुम्ही आशीर्वादित झाला असाल. आणि या आत्मिक वचनामध्ये आपण डीप जाणं आत्ताचं गरजेचं आहे. आता तुमची वेळ आहे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करत आहे. तुमचा काही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, तर तुम्हाला माहिती आहे येशू आता तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये वास करत आहे. आज अंतःकरण उघडून त्याच्याकडे मागा, तो तुमचं ऐकतो. जसं तो पित्याकडून ऐकतो ते तुम्हाला सांगतो, तसं तुमचं ऐकून पित्याला सांगतो. आणि आमचा याजक, मुख्य याजक येशू हा परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. तो तुमची वाणी आता ऐकते. परमेश्वरा धन्यवाद ह्या वचनाबद्दल. माझ्या विचार कल्पना, मानवी विचार कल्पनानं मी हा संदेश कधीच सांगू शकलो नसतो देवा, पण आज अद्भुत आहे देवा. आज परमेश्वरा तुझ्या आत्म्याने माझ्या जिभेचा ताबा घेतला. तुझ्या आत्म्याने देवपा ह्या गोष्टी रिव्हील केल्या. खरोखरीच देवपा तू फिजिकली असताना देवपा आम्ही तुला ओळखू शकलो नव्हतो, पेत्र ओळखू शकलो नव्हता. धन्यवाद देवपा तू आज दुसरा काय वर आहे, ऍडव्होकेट, कम्फर्टर, शिक्षक, मार्गदर्शन करणारा, पापाची जाणीव करून देणारा, अनेक प्रकारे देवपा चिन्ह चमत्कार करणारा देवपा, तो आत्म्याची 9 फळं, आत्म्याची 9 दानं देणारा आहे देवपा. आम्हाला तिची गरज होती देवपा, म्हणून तो या पृथ्वीवरती पाठवलेला. आमचा वापर तुझ्या राज्यासाठी कर देवपा. आणि परमेश्वर आमचा वापर व्हावा
तर आमचं शरीर आणि आमचं विचार कल्पना स्वस्थ असणं गरजेचं आहे. तर मी तुला विनंती करतोय देवा, आता इथं ज्यांचं शरीर अशक्त असेल, ज्यांचं शरीर परमेश्वरा देवपा कमकुवत असेल, आजारी असेल, मानसिक टेन्शन असेल देवपा, काही प्रॉब्लेम समस्या त्यांच्या जीवनामध्ये घडत असतील, येशूच्या नावात देवपा त्याचा ताबा तू घे देवा. तुला काही अशक्य नाही देवपा. बलाने नव्हे पराक्रमे तुझ्या आत्मेने कार्यसिद्धी होईल देवपा. खरेखर तो अद्भुत परमेश्वर आहे देवपा. तुझ्या सत्याचा आत्मा देवपा आमच्यामध्ये कार्य करणार आहे देवपा. परमेश्वरा तुला विनंती करते, सर्व आजार तुझ्या हातात सोपत. मागा मागा, बोला बोला, निघून जा. तुमच्यामध्ये सामर्थ्य करून तुम्ही देवाची लेकर आहे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करत आहे आणि तारणाचा मुकुट तुमच्या डोक्यावरती आहे. वचन सांगते तुम्ही विजयावर विजय मिळवण्यासाठी या पृथ्वीवरती पाठवलेले, तुम्हाला याजक राज्य स्थापन करण्यासाठी बोलवले. जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, समस्या होत असेल, येशूच्या राज्यामध्ये चालत असताना आत्ता हाकलून लावा त्या सैतानाला येशूच्या नावात. निघून जा सांगताना म्हणा त्या आजाराला, निघून जा हे रबा सांग. कारण त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. थँक्यू परमेश्वर. ज्या काय मानसिक टेन्शन असेल येशूच्या नावात निघून जाऊ दे. वचन सांगते ज्यावेळेस येशूने फूक मारली ते सगळे घाबरले होते आणि लपले होते. वचन सांगते ज्यावेळेस येशूने फूक मारली आणि येशू म्हटला माझी शांती मी तुम्हाला देते. आणि त्यानंतर ते कधीच घाबरले नाही, कारण येशूची शांती देवाच्या आत्म्याबरोबर त्यांच्यामध्ये कार्यरत झाली. म्हणा मला शांती दे देवा, मला आनंद दे. आनंदी आनंद हे येशू के चरणों में. हे गाणं नुसतं मुखाने गायचं नाही, तर आत्मेने त्याची जाणीव होणं गरजेचं, आत्मेमध्ये ते काम करणं गरजेचं. तुमच्या सर्व समस्या निघून गेलेल्या आहे येशूच्या नावात. तुमचा आजार निघून गेलेला आहे येशूच्या नावात. विश्वास ठेवा, तुम्ही विश्वास ठेवा. भविष्य तुमचं आहे, वर्तमान तुमचं आहे. ते भविष्य बदलणारा कोणी नाहीये. तुमचं भविष्य परमेश्वराच्या हातात सुरक्षित आहे. येशूचं लवकरच आगमन होणार आहे. तुम्ही स्वर्गाचे वाटेकरी आहात. तुम्ही स्वर्गारोहणामध्ये जीवनी पुस्तकात तुमची नावं लिहिलेली. शहाण्या कुमारिकेसारखी आपली दृष्टी वर करा. परमेश्वर येशूच्या येण्याची वाट पहा. तो लवकरच येते. कर्ण वाजलेला आहे. संपूर्ण जगामध्ये उलथापालत घट चाललेली आहे. तो निघालेला आहे. येशूचा मार्ग रामा सांथानारी काराला बाखांताना. धन्यवाद मागतो. प्रत्येकाला तो आशीर्वादित कर देव. आजच्या वाचनाद्वारे त्यांच्या अंतःकरणात तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे आणि वचन त्यांनी दुसऱ्यांना प्रगट करावं, दुसऱ्यांना सांगावं अशी दयाकृपा त्यांच्यावरती कर. त्यांच्या प्रत्येकाचा वापर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर देव. आणि आमचा प्रगटीकरणाचा संदेश देव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा म्हणून देव आम्हाला तू सहाय्य कर, मदत कर देव. धन्यवाद मागतो आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल. धन्यवाद मागतो देव इथं जमलेल्या प्रत्येकाबद्दल देव. तसं जात असताना आमच्याबरोबर राहा देव. तुझ्या वॉरेफ एंजलचा पारा आमच्या बोलते असो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया.